जय महाराष्ट्र. कुणाल कामराने एक व्यंग्यात्मक कविता सादर केली त्याच्या कॉमेडी शोमध्ये. त्याच्यात त्याने कुणाचं नावही घेतलं नाही स्पष्टपणे. पण काही लोकांना ते रुचलं नाही आणि त्याच्यावर जी प्रतिक्रिया यायची ती आली. आश्चर्य असं वाटतं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, पण सत्तेतल्याच लोकांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी जर ह्या असल्या गोष्टी कराव्या लागत असतील, तर मग तुमच्या सत्तेचा उपयोग काय? मला आठवतंय की ज्यावेळी शिवसेना भाजप युतीचं 95 साली सरकार होतं आणि त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली आणि पहिला पुरस्कार आपण पु ल देशपांडेंना दिला आणि तो पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुलंनी त्यावेळेसच्या सरकारच्या कारभारावर टीका केली. पण म्हणून त्यावेळी शिवसैनिकांनी काही रस्त्यावर येऊन पुलंच्या विरोधात आंदोलन केलं नाही. पुलंच्या टीकेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे उत्तर द्यायचं ते दिलं, पण ती प्रतिक्रिया देखील एकाच पद्धतीनुसार होती. त्या प्रतिक्रियेमध्ये असा विभस्तपणा नव्हता. असो, आता जे व्हायचं आहे म्हणजे कुणाल कामराने जे व्यक्त व्हायचं आहे ते झाला आणि त्याच्यावर जी प्रतिक्रिया आली शिंदे सेनेकडनं तीही आली. पण प्रश्न असा आहे की ज्यावेळेस कोरटकर, सोलापूरकर यांसारखी लोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग कोश्यारीसारखी लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, तो भाजपचा कुठला प्रवक्ता, ही अशी लोक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात काहीच्या काही बोलतात, त्यावेळेस ही सगळी लोक कुठं जातात? म्हणजे तुमच्या राजकीय नेत्याविषयी काही बोललं की तुम्ही रस्त्यावर उतरणार, पण आमच्या महापुरुषांबद्दल कुणी काय बोललं तर तुम्ही एक चकार शब्द देखील काढणार नाही. म्हणजे नेमकं हे काय चाललंय याचा विचार प्रत्येक शिवभक्तांनी केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला यांना चालतो, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान यांना चालतो, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काहीही बोललेलं यांना चालतं. त्यावेळेस यांच्या प्रतिक्रिया येत नाहीत आणि या अशा वेळेस या असल्या प्रतिक्रिया येतात. याचा विचार सर्वसामान्य जनतेने करावा की आपण नेमकं कुणाला निवडून दिलं. जय महाराष्ट्र.